आलिंगन घडे मोक्षे सायोजता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्योसे सर्वदा ओम नमो जिगणनायका एकदंता वरदायका स्वरूपा सुंदरा विनायका करी कृपा मजबरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसरुडे वागेश्वरी विनाशोभे दक्षिण करे विजय मूर्ती सर्वदा आता नमो श्री पांडुरंगा यावे तुआ कथेची प्रसंगा निरसोनिया माझ्या भवसंगा करी कृपा मजबरे जोडून या कर चरणी ठेवी तो माता देवी तो माता पैसा देवी माझी पंढरी माता पैसा देवी माझी पंढरी माता जोडून या कर चरणी ठेवितो माता परिसा विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भाव आलो तुझ्या ठाया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरी राया ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्य आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु मणे निवृत्ती दासु अवधारी जोजे महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरिकाय दातु मुनिंद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी तव कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावे विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशी देई प्रेम काही कळा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या किंवा श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आता वंदुरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया नमन माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने विठ्ठला आलिंगन घडे मोक्षे सायुजता जोडे आयचा संतांचा महिमा झाली बोलायाचे सीमा तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जग मान्य देव मान्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी पाचवा वेद निर्माण केला असे माझे जगद्गुरु तुकोबराय यांचा संतांचं महत्व सांगणारा आज या आपल्या चिंतन सेवेसाठी घेतलेला अभंग आपल्या समोर ठेवलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगाद्वारे माझे जगद्गुरु तुकोबराय संतांचं महत्व प्रतिपादन करतात. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. जगद्गुरु तुकोबराय संतांचं महत्व प्रतिपादन करत असताना तुकोबराय सांगतात, काय म्हणतात, आलिंगन घडी मोक्षे सायुजता जोडे. संतांचं जर आलिंगन घडलं तर त्या ठिकाणी सायुजता नावाचे मोक्ष प्राप्त होतो. इतका अधिकार त्या संत महात्म्याचा आहे. ऐसा संतांचा महिमा
त्या संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी माझे शब्द अपुरे पडतात. नवे नवे समुद्राची शाई केली आणि पृथ्वीचा जरी कागद केला तरी संत महात्म्याचं वर्णन करणं शक्य नाही. ऐसा संतांचा महिमा कैसा कीर्ते पर्वकाळ अवघे पाया पे सकळ. तीर्थ हे पुनीत असणारी तीर्थ सुद्धा आपण पुनीत व्हावं यासाठी संतांच्या पायाजवळ त्या ठिकाणी स्थिरावतात, जातात आणि पुनीत होतात. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आणि म्हणून अशा संतांची जर सेवा घडली तर त्यामध्ये पुन्हा देवाची सेवा करण्याची गरज नाही. संताची सेवा केली की देवाची सेवा प्राप्त झाली असं या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबराया शब्दाचा अर्थ माझ्या बुद्धीला झेपल असा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबरायाला काय अभिप्रेत आहे याच्यामध्ये अभंगाद्वारे अर्थ हे मला माहित नाही, पण माझ्या बुद्धीच्या या प्रमाणे गुरुवर्य घैनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं, आप्पांच्या कृपा आशीर्वादानं जी मला अर्थ सुचला ते तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल चिंतन सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा. आपल्या पंचक्रोशीतील थोर संत असणारे माणसाला हयातीत असताना त्यांचं महत्व कळत नाही, गेल्यानंतर त्यांचं महत्व कळतं. आणि खरोखर आपल्या पंचक्रोशीमध्ये आप्पा गेल्यानंतर उणीव भासायला लागल्यानंतर मग आप्पाची जाणीव व्हायला लागली की आप्पा आणखीन आपल्या समवेत असते तरी आणखीन आपल्या परमार्थाला आणखीन मोठ्याचा स्वरूप प्राप्त झालं असतं. आप्पाविषयी सांगायचं झालं तर तसं माझ्या जीवनामध्ये तरी आप्पा नावांच्या सद्गुरूकडूनच माझ्यावर जास्त या ठिकाणी आशीर्वाद लाभ प्राप्त झालेला आहे. आमचे राजकुमार आप्पा असतील, आमच्या आप्पा असतील, या गादीचं जर वैभव कुणी प्राप्त करून दिला असेल तर आमच्या आप्पा महाराजांना. विठ्ठल 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 आजकाल बघायला लागलो राजकारणात खुर्चीसाठी आणि कीर्तनात महाराज गादीसाठी एकमेकाला खेचाखिची करायला चालू झाली. मिळालेली सेवा ह्याची कशी कॅन्सल होईल आणि माझी कशी त्या ठिकाणी नंबर लागेल महाराज मंडळीमध्ये चालू आहे. ही घडलेली हकीकत आहे. आणि राजकारणात ती खुर्ची मला कशी प्राप्त होईल याच्यासाठी खेचाखिची आहे. पण आमच्या आप्पाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नेहमी सांगायचे आमचं काय आता झालं गेलं, आता ही परमार्थाची धुरा. त्यांनी संतोष कधी म्हणायचं नाही, संतोषाच्या तुझ्याच डोक्यावर आता ही चालवायचं वच. नेहमी आपण हसत बोलावं त्या ठिकाणी. आणि नेहमी त्या ठिकाणी गाठ पडेल तेव्हा सांगायचं महाराज अभ्यास चालू ठेवा बरं का. तुम्हाला सांगायला अचानक मी फेटा काढीन पाया पडा आल्यावर तुमच्या डोक्याला घालीन कीर्तनाला मग तुम्हाला उभा राहावं लागेल. याच्यासाठी तुम्ही अभ्यास चालू ठेवा, अभ्यास चालू ठेवा. आणि सारखं त्यांनी सांगायचं. आणि त्यांच्यामुळं आज कुठं वृंदावनला गेलो नाही, कुठं आळंदीला गेलो नाही, पण त्यांच्या कृपेमुळं होता तुमची कृपा पशु बोले वेद. तसा हा दगड राजकुमार आप्पाच्या आशीर्वादानं, आमच्या आप्पाच्या आशीर्वादानं, सद्गुरू घैनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं हा एक प्रकारचा दगडच आहे. पण तो दगड असणारा त्यांच्या कृपेनं आज तुमच्या पुढे जे काय मोडकं तोडकं दोन चिंतन शब्द मांडण्याचा प्रयत्न करत आहे तो अधिकार पूर्ण त्यांचा आहे. विठ्ठल 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 कधीच त्यांनी विचार केला नाही आपल्याला कीर्तन मिळावं असं कधीच अपेक्षा केली नाही. आपली मिळालेली सेवा सुद्धा इतराला. माझ्या समोर आमच्या आजोबाची पुण्यतिथी होती. मला प्रसंग घडलेला सांगतो. आणि गुरुजी आमचे राजकुमार सपकाळ गुरुजी आले त्या ठिकाणी कीर्तनाला.
अभंग घेतलाय, सगळं झालंय आणि आलेन पाया पडायला लागल्याबरोबर तर आपण डोक्याचा फेटा काढला आणि त्यांच्या डोसक्याला घातला. झालेली हकीकत आहे. आमचं चुलते आहे त्या ठिकाणी आणि सांगितलं अभंग ही घेतलाय, चलू द्या. आम्हाला काहीच माहित नाही का आपा असं कसं, मला काय माहित नाही, वरून सूचना आली तसं मी तुम्हाला की या ठिकाणी फेटा काढून घातला. आणि त्या ठिकाणी खरोखर आप्पाची सेवा असताना, अभंग घेतला असताना सुद्धा चिंतन सेवा करण्यासाठी राजकुमार गुरुजी सपकाळ यांना आहेत, तीन गुरुजी सुद्धा वडवळ्यामध्ये हकीकत झालेली आहे. आणि फेटा काढला आणि गुरुजीच्या डोक्यावर घातला, करा चिंतन म्हणजे. असा स्वभाव असणारे आमचे आप्पा होते. नवे नवे कुठल्याही बाबतीत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आपल्या या गावातच नव्हे, स्वतःच्या गावाचा कधी विचार केला नाही, तर पूर्ण पंचक्रोशीमध्ये भगवत भक्ती कशी काय वाढल, उत्तरोत्तर कशा प्रकारे प्रगती होईल, याची अहोरात्र ज्यांनी कष्ट घेतलं ते आमचे आप्पा महाराज होते. विठ्ठल 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 आणि त्यांच्याच कृपेनं आजची सेवा ही प्राप्त झाली. तसं गुरुबंधू आमचं संतोष महाराजाच्या मनात नव्हतं, पण आले आप्पाच्या मनात येते कोणाचे चालेना. असं वाटलं असेल आप्पाला की मी जी मार्ग सांगितला होता त्या मार्गाने खरोखर महाराज चाललेत का नाही, आपली पोरं चाललेत का नाही. आणि याची परीक्षा करण्यासाठी जरी स्थूल ध्यान आज आप्पा आपल्यामध्ये नसले तरी सूक्ष्म ध्यान आज परीक्षण करत आहेत आपल्यामध्ये. आणि आपण जी धुरा त्यांच्याकडे सोपवलेली आहे ते काटेकोरपणे त्याचं पालन करत आहेत का नाही, यदा कदाचित याच्यासाठी आपण ही सेवा माझ्याकडे आज सपूर्द केली असावं असं मला वाटतंय. विठ्ठल विठ्ठल पत्रिका बघितल्यानंतर काही मंडळीला बरंच वाटलं, म्हणले महाराज तर बारीक आहे. ज्या अर्थी महाराज संतोष महाराजांना बारीक सांगितलंय म्हणजे यावर्षी कार्यक्रम उगा असाच होतो काय की, बारीकच केला काय की. पण महाराज जरी बारीक सांगितला असला तरी कार्यक्रम हा मात्र आप्पाचा म्हणल्यानंतर न सांगता या ठिकाणी आपल्या पंचक्रोशीतील सर्व लोक आप्पांच्या या प्रेमा खातीर जमणार हे खात्रीशीर आहे. ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगमाजी, राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूते राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. संत महात्मे असतात ना, अलौकिक ज्याने कार्य केलेलं असतं ते आपल्याला सोडून जरी स्थूल ध्यान गेले असले ती कीर्ती रूपानं अजरामर आजही आज आपल्यामध्ये समवेत सगळ्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तसं आप्पांनी जे मार्ग दाखविला आणि त्या मार्गाचं खरोखर अनुकरण करतात की नाही बघण्यासाठी आजची ही सेवा दिली असेल. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत पुढे, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. सोप्यातला सोपा स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळे मिळे गदारोळी आनंदे. तसं संतांची भेट होणं मुश्किल आहे बरं का, पण प्रयत्न केल्यानंतर होते आहे. बहुआवघड आहे संत भेटी हरी जगजेटी करुणा केली. किंवा माझे ज्ञानोबराय गीतेमध्ये सांगतात, आता मला तंतोतंत काय तसं श्लोक म्हणता येत नाही,
पण उग मोडकं तोडकं कसं ना तुमच्या पुढे म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करतो. जर इथं बंडू महाराज असते तर लगेच अरे 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 लगेच म्हणलं असतं त्यांनी. जरा बी इकडे इकडे त्यांना झालेलं खपत नाही. तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदक्षन्ते ते ज्ञानम ज्ञाने तत्वदर्शिना ते ज्ञान पैगा बरवे जनी मनी अति अनावे तरी या संता भजावे सर्वस्वेसी. कसं भजायचं? तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे आगता आगर्वता करावे दास्य सकळ. मग मात्र त्या संताची भेट झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 तुकोबरायाच्या संतांचं वर्णन करतात, संतांचं महात्म्य सांगतात. असे नेमके संत काय करतात? एवढं त्यांचं अलौकिक कार्य काय केलेलं आहे ते आपणाला बघायचं आहे. अदृश्य दर्शन संताची अदृश्य दर्शन महाराज वर्णन करतात. रवी दीप हिरा दाविती देखणे आदृश्य दर्शन संताचे. आदृश्य असणार त्याचं ओळख करून देण्याचं काम माझे संत महात्मे करतात. संत असणारे संतांची व्याख्या सांगायचं झालं तर आता संतांची व्याख्या जर सांगायचं झालं तर संत म्हणावं कोणाला? आजकाल जगामध्ये संत नावानं भरपूर मिरवायला लागलेत आमच्यासारखे. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करोनी म्हणते साधू अंगा लावणी राखण कर्म करोनी डोळे झाकोनी करते बाप. अशा प्रकारे संत जगामध्ये मिरवायला लागलेत. पण खरे संत म्हणायचं कोणाला? तेचे संत तेचे संत सोसी जगाचे आघात किंवा तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना एका नाम स्मरणा वाचून त्याला संत म्हणावं. मग असे संत करतात तरी काय? संत असणारे देवाला जाग करतात, संत असणारे संताला जाग करतात आणि संत असणारे जीवाला जाग करतात. आता देवाला जाग कसं केलेलं आहे? कुठं केलं? उठा पांडुरंगा प्रभात समय पातेला समय पातेला वैष्णवाचा मेळा वैष्णवाचा मेळा गणपती दादेला. उठा पांडुरंगा प्रभात समय पातेला समय पातेला वैष्णवाचा मेळा संत देवाला जाग करण्याचं काम करतात. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा गरुडा पारी दाटला वाळवंटापासून महादारापर्यंत.
अशा प्रकारे देवाला जाग करण्याचं काम माझे संत महात्मे करतात. नवे नवे संत असणारे संताला साधूला सुद्धा जाग करतात. उठा साधू संत साधा आपुले हित आपुले हित गाईला हागल देह गाईला हागल देह मरणाचा मरवंत. उठा साधू संत साधा आपुले हित साधा आपुले हित. गाईला हागल देह गाईला हागल देह मरणाचा मरवंत. उठा साधू संत साधा आपुले हित उठा साधू संत साधा आपुले हित. उठा साधू संत साधा आपुले हित उठा साधू संत साधा आपुले हित. गाईला हागल देह मरणाचा भगवंत. गाईला हागल देह उठा साधू संत साधा आपुले हित उठा साधू संत साधा आपुले हित. उठा साधू संत साधा आपुले हित उठा साधू संत साधा आपुले हित. संत असणारे साधू संताला जाग करतात. उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदेव मग कैचा भगवंत. संत असणारे जीवाला म्हणजे जगाला सुद्धा जाग करतात. उठा सकळ जना उठले नारायण उठा सकळ जना उठले नारायण. संतांचं कार्य ते आहे. देवाला जाग करतात, संताला साधू संताला जाग करतात, जीवाला जगाला जाग करतात. नवे नवे आम्ही त्याच्यासाठीच आलो म्हणतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया झाडो संतांचे मार्ग आडराने भरले जग. जे आडरानाने जग चाललेलं आहे त्याला सन्मार्गाला लावण्यासाठीच आम्ही या ठिकाणी अवतीर्ण झालेलो आहोत. अनेक प्रकारचे संतांचं कार्य आपल्यासारख्याने काय वर्णन करावं. जिथं हजारो मुखाचा असणारा शेष वर्णन करता करता देवाचं आणि संतांचं वर्णन करत असताना एक जीभ होती त्याची दोन जीवा झाल्या तरी सुद्धा संतांचं पुसू नका बाई बेलासी नाही कळलीची नाही शेषशिलमा शेषशिलला झाल्या दुसर जिवा जिवा देव गाव देवरी उभा उभा देव गाव देवरी उभा देव गाव देवरी उभा
झाल्या त्याचे वर्णन करता करता, पण त्याच्यानं वर्णन करणं शक्य नाही म्हणतात. नवे नवे उपकार करण्यावर उपकार कोणी बी करतो, पण जो अपकार करतो त्यांच्यावर उपकार न करणाऱ्याची जी जात असेल कोणची, तर माझ्या संतांची आहे. अपकार जरी केला तरी त्याच्यावर उपकाराचीच भूमिका करणारे माझे संत महात्मे असतात. म्हणून माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, प्रत्येकाला काय वाटतं, पुण्य कमावं वाटतं का नाही, पाप करावं असं कुणाला वाटतं का? वाटत नाही, परंतु घडत असतं हातातून. आणि पुण्य करावं असं वाटतं. मग पुण्य कर्म करण्यासाठी शास्त्राने अनेक गोष्टी सांगितल्या, पण माझे तुकोबराय म्हणतात बाकीचा अट्टास करण्याची गरज नाही, तुम्हाला पुण्यच पाहिजे ना, मग एक करा, पुण्यवंत व्हावे. जर तुम्हाला पुण्यच कमवायचं असेल तर तुम्ही काय करा, पुण्यवंत व्हावे. जर पुण्यवंत व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी विठ्ठल 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 संत महात्मे असणारे जरी मनुष्य येवनीला जरी आले असले, तुमच्या आमच्यासारखे जरी सारखे दिसले, तरी आपण त्याला मानव समजायची गरज नाही. कारण एखाद्या नदीला समुद्र म्हणता येत नाही, किंवा पाषाण असणारा दगडाचा लिंग बनवलेला आहे. ती जगा मानसाच्या समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून नय लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. जरी माणसासारखा वेशभूषा जरी असली, माणसासारखी जरी दिसत असली, तरी हयातीमध्ये त्यांचं काय गुणदोष आहे ते आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून संताला माझे तुकोबराय सांगतात,
संत महात्मे काय करतात, आपण स्वतः झिजत असतात आणि दुसऱ्याला सुगंध देत असतात. म्हणून तुकोबरा एका ठिकाणी वर्णन करतो बा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगे, तैसे तुम्ही जगी संत जन. असे असणारे महान थोर साधू संत महात्मे आलेलीच असतात. कशाला? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले. नेनती काही टानाटोना, जे टानाटोना करतात, चमत्कार करतात, त्याला संत म्हणायचं नाही. महाराज मरण करतात, मी नाही. नेनती काही टानाटोना, मग काय करतात ते? रात्रंदिवस गायीन अहर्निशी मुके नाम. याच्या व्यतिरिक्त, नामा व्यतिरिक्त दुसरं त्यांच्याकडे काय नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे सोसे मन झाले हवबरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलेल्या गाठी, देता आली मिठी सावकाश. संतांचं कार्यच हे आहे की बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून हे बुडत चाललेले जग आहे, याला सन्मार्गाला लावण्यासाठीच आम्ही अवतीर्ण झालेलो आहोत, संत महात्मे म्हणतात. आणि अशा या संत महात्म्याने एका संताने दुसऱ्या संतांचं या ठिकाणी महात्म्य वर्णन केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबरायाच्या घेतलेल्या अभंगातून काय सांगतात? या संतांचं महात्म्य प्रतिपादन करतात. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. अशा जर संताला नुसतं आलिंगन जर दिलं तर मोक्ष सायुज्यता नावाची त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, चौथा पुरुषार्थ म्हणजेच मोक्ष आहे. आता सायुज्यता मोक्ष त्या ठिकाणी आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, म्हणजे मोक्षाचे प्रकार या ठिकाणी आणखीन 4 शास्त्रानं सांगितलेत. सलोपता, स्वरूपता, समीपता आणि सायुज्यता, चौथी मुक्ती सायुज्यता. जर सलोपता म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये त्या ठिकाणी जीवन जगण्यासाठी प्राप्त होणं, स्वरूप म्हणजे देवाच्या स्वरूपासारखं स्वरूपता प्राप्त होणं, समीप देवाच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन कंठित करणं, जवळ एकदम. माझ्या नामदेवरायाचा काय अधिकार असेल, भगवंताच्या समीप त्या ठिकाणी त्यांचं जीवन त्या ठिकाणी व्यतीत केलेलं आहे. आणि चौथा जो असणारा मोक्ष नावाचा सायुज्यता मोक्ष, हे जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी काय करा, हे जे वर्णन केलेलं आहे. तर आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आता आलिंगन म्हटलं की या ठिकाणी 2 जीवाचं त्या ठिकाणी एकमेकाला भेटी आलिंगन दिलं, त्याला आलिंगन म्हणावं. पण आलिंगनाच्या शास्त्रकारांना ही काय प्रकार त्या ठिकाणी केलेले आहेत. त्याच्यापैकी एक 4-5 प्रकार तुमच्या पुढे मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आलिंगन, पहिलं आलिंगन त्या ठिकाणी प्रेमाचं आलिंगन सांगितलं. दुसरं आलिंगन क्रोधाचं सांगितलं. तिसरं आलिंगन असणारं आईचं मुलाचं त्या ठिकाणी. चौथं आलिंगन असणारं क्रोधाचं सांगितलं. आणि चौथं आलिंगन कामाचं सांगितलं. आणि 5वं आलिंगन जे असणार आहे ते ऐक्य भावाचं आलिंगन आहे. तेच या ठिकाणी या माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन केलेलं आहे, जो आजचा आलिंगनाचा भाव या अभंगामधून प्रतिपादित केलेला आहे. तर ऐक्य भावाचं आलिंगन आहे. आता जर प्रेमाचं आलिंगन, पहिलं आलिंगन जर सांगायचं झालं तर भागवतामध्ये विषय आलेला आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला सख्या असणारा मित्राला भेटायला जायचं आहे, पण 18 विश्व दारिद्र्य त्या ठिकाणी. देवाला बघायला जायचं आहे, सुदामदेव असणारा त्या ठिकाणी भगवंताला भेटायला गेलेला आहे, द्वारपाळाने त्या ठिकाणी अडवलेला आहे.
अरे द्वारपालो कन्हैया असे कह दो, दर पे तुम्हारा सुदामा आ गया आहे. आणि त्या ठिकाणी अडवलं, कोण तुम्ही? भगवान श्रीकृष्ण माझा मित्र आहे, सख्खा असणार आहे. ते म्हणले असं तुझं वेश, ती कुठं राजा, तुझं काय? थांब थांब म्हणले, असं नको, विचारून येऊ दे. आणि द्वारपाळ असणारा आत त्या ठिकाणी गेला आणि आत गेल्यानंतर सांगितलं, सुधा नामाचा कोणतर असणारा व्यक्ती तुम्हाला भेटायला आलाय. असं सुदामा म्हणल्याबरोबर देवाला उठायचं कळना, ताबडतोब पळतच आला आणि बाहेर येऊन बघतोय तो सुदामदेव असणार आपल्या फटक्या तुटक्या कपड्यामध्ये, वेशामध्ये त्या ठिकाणी बाहेर थांबलेला आहे. आल्याबरोबर कडकडून मिठी मारली, आलिंगन दिलं. त्याला काय म्हणायचं, कुठलं म्हणायचं? प्रेमाचं आलिंगन म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. आता दुसरं आलिंगन जर सांगायचं झालं, भगवान श्रीकृष्ण लहान अवस्थेमध्ये होते आणि लहान अवस्थेत असताना, बाल अवस्थेत असताना भगवान श्रीकृष्ण खोड्या इतक्या करायच्या, आई त्या ठिकाणी वैतागून जायची. खोड्या नको करू माझ्या बाबा, किती सांगितलं तरी देवानं खोड्या केल्याशिवाय राहायचं नाही. खोड्या करायला लागला म्हणून बाकीचे घराने सांगत यायची, यशोदा त्या ठिकाणी वैतागून जायची. आणि मग मात्र एक दिवस खोड्या जास्तच करायला लागला म्हणून आईनं त्याला उकळाला बांधलं आणि आई आपले घर कामामध्ये एक दंग झालेली आहे. उकळाला बांधलं असताना देव त्या ठिकाणी तर थांबावं, पण देवाला पुढचं कार्य करायचं होतं. विमल आणि अर्जुन असणारे स्वर्गातले होते, शापानं त्या ठिकाणी या पृथ्वी तलावरती मोठमोठे झाड होऊन या ठिकाणी बसलेले होते आणि ते उकळ नेहलं फडफडत वडत, आणि दोन झाडं या ठिकाणी होती, त्या दोन्ही झाडाच्या मध्ये उकळ अडकावलं. त्या ठिकाणी थोडस ताण देऊन ओढल्याबरोबर त्याचा उद्धार करायचा होता. ते झाड विमल आणि अर्जुन नावाची होती. ते झाड कडकड 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 वाजले, मोठी कवा जुनी झाड असणारी, आणि काय वाजलं म्हणून असणारी यशोदा मैया बाहेर येऊन बघते. त्यावेळेस काय, मोठ्याली दोन झाडं त्या ठिकाणी मोडून पडली ती, आणि भगवान श्रीकृष्ण त्या दोन्ही झाडाच्या मध्ये सांदेमध्ये त्या ठिकाणी हसा लागला, बारीक खुद खुद खुद. त्यावेळेस त्या आईची अवस्था काय झाली असेल विचार करा. मोप त्या ठिकाणी बांधलं होतं, परंतु बांधण्याचा जो भाव होता दुःख व्हावं म्हणून नव्हतं. अंतकरणातून खरं जे आई असते, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसे कळवळ्याची जाते, करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही त्या साहे, आईसे कळवळ्याचे जाते, करी लाभावी न प्रीती. जी निष्प्रभ भावनेनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता जी बाळावर प्रेम करत असते तिला आई म्हणावं. विठ्ठल 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 विठ्ठल. पळत गेली, डोळ्यावाट अश्रुधारा आहेत. माझ्या जर या कानाला काय झालं असतं तर काय करावं, आणि म्हणून जे उचलून घेतलं आणि कवटोळून आपल्या हृदयाला लावलं, आलिंगन दिलं, ते आईचं आणि मुलाचं आलिंगन आहे. विठ्ठल 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 आता तिसरं आलिंगन जर सांगायचं झालं तर शास्त्रकार सांगतात, तिसरं आलिंगन कामाचं आलिंगन. मृत्यू लोकामध्ये सांसारिक जीवाला आता कामाचं वर्णन आपल्याला करत बसायला वेळ नाही, सर्व जीवाला ज्ञातच आहे कामाचं आलिंगन कशा प्रकारे आहे काय. आणि चौथं जे आलिंगन शास्त्रकारांनी सांगितलं क्रोधाचं आलिंगन. तर क्रोधाचं आलिंगनामध्ये जर वर्णन करत असताना चला महाभारतामध्ये कौरव आणि पांडव असणारे 5 आणि कौरव असणारे 100 पुत्र असणारे होते. त्यामध्ये सामंजस्य होऊ शकलं नाही, युद्ध झालं. युद्धामध्ये धृतराष्ट्राचे असणारे 100 कौरव मारले गेले आणि पांडवाचा विजय झाला.
सर्व असणारा कौरवाचा निपांत झाला. अग्निज्वाळा धड 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 आतून करत होत्या कोणाच्या, धृतराष्ट्राच्या. परंतु काय करावं, विलाज नव्हता. आतून एक आणि बाहेरून एक. आतून क्रोधाग्नी भडकत होता आणि बाहेरून त्या ठिकाणी सलोख्य दाखवत होता. जाऊ द्या, झालं ते झालं, माझ्या पोराने ऐकलं नाही. करायला नको होतं हे भांडण, हे चांगलं नव्हतं, पण ऐकलं नाही. जाऊ द्या, ते बी माझीच आहेत, तुम्ही बी माझीच आहे. मला वाटतंय मला भीमाला आलिंगन द्यावं वाटतंय म्हणले धृतराष्ट्र सांगतोय. आणि धृतराष्ट्रानं त्या ठिकाणी पाचारण केलं की भीमाला बोलवा, मला आलिंगन द्यायचं आहे. सगळे पांडव ही सगळी खुश म्हणले. एवढं युद्ध झालंय, त्याची 100 मेली ती, तरी बी धृतराष्ट्र आपला काका आपल्यावर किती प्रेम करतो, जीवापाड. वा, काका असावा तर असा. आणि मग मात्र पांडवाच्या काही लक्षात आलं नाही, पण जो भगवान परमात्मा आहे ना, त्याचं कार्य काय आहे. भक्तारा के पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्तारा के पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भक्तारा के पाया पासी दुर्जनाची संहारी, भक्तारा के पाया पासी दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी, दुर्जनाची संहारी. भगवान परमात्मा श्रीकृष्णाला कळालं, धृतराष्ट्र आलिंगन द्यायचा विचार करत आहे. सगळे ही पांडव खुश आहेत. देवानं ओळखलं, कुछ तो दाल में काळा आहे म्हणलं. या ठिकाणी नवे अख्खी दालच काली आहे, दाल में काला नाही. आणि मग मात्र भगवंतानं विचार केला, काय तर गडबड आहे. आणि पांडवाला सांगितलं, थांबा, गडबड करू नका. गडबड केली की काय तर विपरीत होत असते, त्याच्यामुळं दम धरून चला. विठ्ठल 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 कुंडली कवरदार आणि मग मात्र आता ठीक आहे म्हणून सांगितलं धृतराष्ट्राला. सगळेजण बोलवले आणि मग मात्र श्रीकृष्णानं गुह्य सांगितलं. जेन सांगे माता देवकीसी, जेन सांगे बळभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी. सखा भक्त असणारा अर्जुन होता, त्याला सांगितलं, अर्जुना काय तर गडबड आहे, असं येडवणी करू नका, थांबा जरा. भीमाला सगळ्याला सांगितलं. आणि मग मात्र सगळी गोळा झाले, आलिंगन द्यायचं ठरले. धृतराष्ट्राला सांगितलं, यायला भीमदादा यायला, सगळे पांडव यायला लागले ते. आणि देवानं सांगितलं, एक काम करा, जो पंचधातूचा पुतळा बनवलेला होता, भीमाची प्रतिआकृती बनवलेला पुतळा होता. आता ते कुणी बनवलेला होता, दुर्योधनानंच बनवलेला होता. का बनवला होता, तर भीमदादा असणारा गदा युद्धामध्ये प्रवीण होता. आणि गदा युद्धामध्ये प्रवीण असणाऱ्या भीमाला हरवण्यासाठी आता तो शक्तिशाली दुर्योधन, आपणही प्रावीण्य त्याच्यामध्ये मिळाला पाहिजे म्हणून त्या भीमाची प्रतिआकृती पंचधातूची बनवली होती. आणि गदा दररोज त्या भीमाच्या प्रतिआकृतीवर मारायचा आणि ते म्हणजे तालीम करत होता तो बसणारा दररोज दुर्योधन असणारा, त्याच्यासाठी केलेले होता. मग ते देवानं सांगितलं, एक काम करा, तो असणारा प्रतिआकृती पुतळा बनवलेला आहे, ते अगोदर घेऊन या. ते म्हणले, पत्राकृती कशाला, आलिंगन द्यायचं, काकाला आलिंगन द्यायचंय, काकाला आलिंगन द्यायचंय, जरा थोडस ऐकाय जावं म्हणले, सांगितले. आणि मग मात्र तो पुतळा आणला पंचधातूचा आणि
धृतराष्ट्राच्या समोर त्या ठिकाणी उभा केला आणि धृतराष्ट्राला सांगितलं, हा भीमदादा आलाय म्हणले, दे आलिंगन. आता धृतराष्ट्र असणारा आंधळा होता. आंधळा असण्याचं बी कारण त्या ठिकाणी त्यात आपल्याला सांगायला येतं वेळ नाही. कारण जंगलामध्ये त्यानं त्या ठिकाणी आग्नी लावलेली होती आणि त्या आग्नीमध्ये सापाची पिल्ल जी असणारी होती ती होरपळून मरून आंधळी झाली होती आणि त्या सर्पिणीनं श्राप दिलता, माझी पिल्ल सगळी असणारी तुझ्यामुळं आंधळी झाली, मृत झाली आणि म्हणून माझ्याच लेकरावाला तू मारलाच. जसं माझ्या लेकरावाला तडफडून मरण आलं तसं तुझी ही 100 होतील, पण ते सुद्धा असणारी तडफडून मरतील, तुला बघायला डोळं राहणार नाहीत म्हणून श्राप दिला होता. म्हणून ते धृतराष्ट्र आंधळा झाला होता. आणि मग मात्र धृतराष्ट्राच्या समोर तो पुतळा प्रत्याकृती उभा केली. आतून तर वनवा पेटलेला आहे, कर 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 दात खालाय, पण वरून प्रेम त्या ठिकाणी. मोले घातली रडाया नाही आसुना माया. जसं भिन्न वरून भाव एक आणि आतून एक असतो का, तसा भाव त्या ठिकाणी धृतराष्ट्राचा होता. आणि भीमदादाला भीमा ए भीमा म्हणला, मिठी मारली. आता त्या धृतराष्ट्राच्या ताकदीचं वर्णन शास्त्रामध्ये आले. हजारो हातीचं बळ त्या धृतराष्ट्राला होतं, शास्त्रानं सांगितलं. आता त्या भीमदादा म्हणून आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यावर काय परिणाम झाला, पंचधातूचा पुतळा असणारा पिठासारखा मऊ पीठ होऊन गेलं, पीठ. आणि मग मात्र अरे बापरे म्हणले, पांडवाचं मग डोळं उघडलं. आता जेव्हा असं एक नव्हे दोन नव्हे काही ठिकाणी असं 5 पुतळ पंचपुतळ निर्माण केले होतं. पहिला पुतळा त्या ठिकाणी आलिंगन दिला, पिष्ट झाला, दुसरा दिला, तिसरा झाला. जसं जसं ते आलिंगन दिल तसं त्याचा क्रोध थोडासा कमी होत गेला आणि शेवटी मग मात्र त्या ठिकाणी आता खरोखर भीमदादा पुन्हा आलिंगन द्यायला जायचंय. कृष्ण भगवान म्हणले, हा भीमदादा जावा आता आलिंगन. आता कशाला भीम जातोय, भीमदादा काय जायला तयार नाहीत. म्हणले हे बघता बघता डोळ्यात देखत या पुतळ्याची जर अशी अवस्था झाली आहे, माझ्या हाडा मासाची कशी काय अवस्था व्हायची. भीमदादा काय जायला तयार नाहीत. त्यावेळी धृतराष्ट्र स्वतः म्हणला, भीमा अरे गेला आता जो आवेश होता ना संपला, जे मनामध्ये क्रोध अग्नी होती ती संपली, अंतकरणातला क्रोध सगळा नाहीसा झाला, ये आता काय करणार नाही. आणि मग मात्र जे आलिंगन दिलं ते खऱ्या प्रेमाचं दिलं, पण अगोदरचं जे आलिंगन दिलं त्याला क्रोधाचं आलिंगन म्हणावं. विठ्ठल 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 आणि 5वं जे आलिंगन आहे ऐक्य भावाचं असणार आहे. त्या ठिकाणी माझा नाथ बाबाच्या घरी त्या ठिकाणी नाथ बाबाच्या पैठणच्याच आजूबाजूला एक गाव होतं आणि ते बिचारी दररोज कष्ट करून त्या ठिकाणी आपला उपजीविका भागवायची. आणि पोटाला आलेला जो मुलगा होता तिने विचार केला, सगळी दररोज दिवाळी साजरी करते, ती 6 महिन्याला तर आपण केव्हा तरी आपल्या गोडधड लेकराला करून खाऊ घालावं. या हेतूने एक दिवस तिनं काय केलं, काबाड कष्ट करून अन्नधान्य गोळा केलं आणि त्याची पुरणपोळी बनवली. आणि पुरणपोळी बनवल्यानंतर त्याला खाऊ घातलं. खाऊ घातल्यावर लेकरानं बी खाऊन समाधान मानावं की तृप्ती त्या ठिकाणी. जेव्हा लेकराला चटक लागली उजनीची की उजनीलाच सारखं लेकरू म्हणून आरडा लागलं, विठ्ठल 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 एकदा बासुंदी खाल्ली की पुन्हा खावीच म्हणा लागले लेकरू. तशी अवस्था झाली. आणि पुन्हा 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 आईला म्हणला, जी तू काल केलेलं होतं तेच मला करून दे. अरे बाळा म्हणले, आपण मोठं नाहो, आपण गरीब आहोत, दररोज पंच पक्वानाचं भोजन आपल्याला कुठलं रे मिळणार बघा. ते मला काय सांगू नको म्हणलं आणि मोठ्यानं रडायला चालू केलं. आता ऐकच ना, आता हट्टाचे प्रकार शास्त्रानं सांगितलं, स्त्री हट्ट, राजहट्ट आणि बालहट्ट. अवघड आहे.
त्याच्यापैकी ह्या बालहट्ट त्या ठिकाणी यानं धरला. मला काय सांगू नको, कालचं जे केलेलं जे होतं तेच मला पाहिजे. आणि ह्यानं रडायला लागल्यावर आमच्या आप्पा महाराजासारखं संत महात्मे असतील एखादी तिथून काय झालं मा का बरं रडवा लागला लेकराला. ते म्हणले काय करावं सांगा महाराज, आता याला मी पुरणपोळी करून घाव घातले पण तो सारखं आता तीच द्या म्हणा लागला. माझ्याच्यानं कुठलं देणार आहे सांगा. मी दररोज कुठं तर काम करून कष्ट करून पोटाचे खळगे भरते आणि दररोज जर पुरणपोळी म्हणलं तर माझ्याच्यानं शक्य नाही. आणि हा हट्ट करायला लागलाय पुरणपोळी दे नाहीतर मी गप्प बसत नाही म्हणून सारखं रडायला लागलाय. मग महाराज म्हणले आपण महाराज म्हणले त्याच्यात काय अवघड आहे म्हणले, तुम्ही एक काम करा. का पुरणपोळीसाठी जर रडतय ना, पुरणपोळीच ह्याला खायचंय का नाही, मग एक काम करा. काय करावं, जेव्हा पैठणला म्हणले नाथबाबाच्या इथं दररोज भगवंताला पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि त्या ठिकाणी नैवेद्य त्यांना दिलं की सगळ्याला जेवणाला त्या ठिकाणी देतील आणि तुमच्या लेकराला बी त्या ठिकाणी पुरणपोळी मिळेल. मान्य केलं आईनं आणि त्या बाळाला घेऊन आली. आल्याबरोबर नाथबाबाच्या वाड्याच्या बाहेर तरी बी ह्यानं मोठमोठ्यानं रडायला चालू केलं, मला पुरणपोळी पाहिजे दे. म्हणजे जसं या ठिकाणी आईला हट्ट करून बाळ असणारा त्या ठिकाणी रडू लागला. आणि मग मात्र ते बाहेर चोपदार असणारे दत्त चोपदार करी त्या ठिकाणी नाथबाबाचे बी त्या ठिकाणी सामान नव्हे, हा महिमा सामान्य संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी नामदेव रायासारखं त्या ठिकाणी ताकद, साधी भक्ती नव्हती या माझ्या नाथबाबाची बी. मध्ये हात जाऊन सांगितलं कोण तर एक आई आले बारक्या लेकराला घेऊन बाळाला आणि त्या बाळाला घेऊन आले. ती बाळ सारखं रडायला लागले. कोण आहे, नाथबाबा बाहेर आले. माय काय रडवताय माय याला बाळाला. त्याने सांगितलं महाराज काय करू, पुरणपोळी दररोज मागते म्हणले. आणि त्या ठिकाणी पुरणपोळी दररोज मागते काय करू म्हणून त्या ठिकाणी विचारले. माझ्याच्यानं तर देणं होत नाही, मी गरीब आहे, माझ्या अवस्था या ठिकाणी अशी आहे, काय करू. नाथबाबा म्हणले असंच आहे ना, असू द्या असू द्या, इथं काय नाही पुरणपोळी देईन, पडेल ती सेवा काय करेल खाईल बी तर राहू द्या, द्या सोडून माझ्यापाशी म्हणले. तरी बी ही लेकरू पुन्हा किती चमत्कारी बघा. आई मी काय काम करणार नाही, आता काम तर करणार नाही, बासुंदी कशी खायला मागायला येते. आणि मग मात्र मी नुसतं खाणार म्हणले. पुन्हा रडायला चालू केलं. आता काय झालं म्हणले रडायला. नाथबाबाला तिने म्हणले हे म्हणालय की मी कायच काम करणार नाही असं म्हणतोय ना, जाऊ द्या. आमच्याकडे म्हणले का सगळी गुरुजन मंडळी आहेत या ठिकाणी, गंधर्वासारखे गाणारे आहेत, इंद्रासारखे वाजवणारे आहेत, परीक्षित राजासारखे या ठिकाणी श्रोते आहेत. मग काय कीर्तनकारच या ठिकाणी फक्त खुजीरूम नाही सांग. तसं नाथबाबा म्हणले असू द्या असू द्या, कोणी काय काय हरकत नाही, काय नाही बी काम केलं तर चालेल, असू द्या ठेवून जावा माझ्यापाशी. आणि त्या दिवसापासून नामकरण त्या बाळाचं माझ्या नाथबाबांनी काय ठेवलं होतं, गावबा. आणि त्या गावबाला या ठिकाणी नाथबाबांनी आता सकाळ संध्याकाळ देवाला तिथला नैवेद्य पुरणपोळीचा होता, देवाला दाखवला की नाथबाबाने हाक मारायचे, गावबा गावबा म्हणलं की गावबा पळतच लगे, चला लगेच बसून पंक्तीला त्या ठिकाणी पुरणपोळीचं सकाळी संध्याकाळी असं करता करता नाथबाबांचं कार्य संपत आलं. आणि एक दिवस टाळ चिपळ्या विना घेतला आणि नाथबाबा त्या ठिकाणी आता म्हणले माझं संपलंय कार्य या ठिकाणी चालू. पण बाकीची मंडळी म्हणली बाबा कुठं, आता माझं संपलं म्हणले, माझं जे कार्य होतं ते मी केलंय, कार्य आणखीन राहिलंय म्हणले अधुरं. काय रामायण जे आणखीन पुढचं तयार करायचं सांगायचं कोणी, उत्तर रामायण राहिलेलं आहे. त्यावेळेस कुणावर सोपवती ती, कुणावर जबाबदारी सोपवती ती. आता आजकाल मठाधिपती, आता संस्था म्हणले आमची दादा महाराजाची, की संस्थेच्या नंतर दादा महाराजाच्या माघारी संस्था कोणाची, आमचे कान्हा महाराजाची, उत्तराधिकारी तीच की. तसं हरिपंडिताला वाटायला लागले. नाथबाबाच्या
पाठीमागं आपल्यालाच ही आपलं सगळं सोपवतील काय की, नाथ बाबा माझं नाव घेतील काय की, हरिपंडित आहे की तो करून गेला असं म्हणतील, हरिपंडित कान टव करूनच. पण नाथ बाबांनी त्या ठिकाणी हरिपंडिताचं नाव घेतलं नाही, बाकीच्याचंही नाव घेतलं नाही. आणि मग मात्र नाथ बाबा म्हणले काय, या माझा असणारा तो गावबा म्हणले पूर्ण करेल उत्तर असणार रामाय. आणि त्या गावबाला हाक मारली दुपारीच, गावबा. आता गावबा म्हणला नाथ बाबा सकाळी संध्याकाळी हाक मारत होतं कशाला, पूर्णाच्या पोळीसाठी खायलाच. आज दुपारी म्हणजे 3 टाइम आहे काय की म्हणला, असू द्या म्हणला, आज तिसऱ्यांदा लाभ प्राप्त होत आहे. आणि गावबा पळत गेला. आणि गावबा पळत गेल्यावर त्या ठिकाणी सांगितलं, गावबा आता आमचं काम संपलेलं आहे, इथलं पुढचं जे असणारं काम आहे, आता रामायण उत्तर असणारं राहिलेलं उत्तरकांडातलं तुम्ही करायचं. बाकीचे सगळे म्हणले हे न कुठं पोथी वाचली नाही, कुठं आपा महाराजा संघ संतो महाराजा संघ कीर्तनाला बी संघ सेलेला गेला नाही, कुठं टाळ बी घेतलं नाही. आणि हे ना डायरेक्टच लगे मुख्यमंत्र्याच्याच खुर्चीवर. कधी ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही, जिल्हा परिषदेचं नाही, ना आमदारकी खासदारकी नाही, डायरेक्ट लगेच मुख्यमंत्रीच. हसायला लागले सगळे, काय म्हणले प्रकार आहे. आणि मग मात्र कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. नाथ बाबांनी कडकडून आलिंगन दिलं आणि जा इथून पुढचं रामायण कर म्हणून सांगितल्याबरोबर जे आलिंगन दिलं ते ऐके भावाचं. जीवानं आलिंगन संताला दिलं की जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झाल्यानंतर जो जीव आहे त्याचं शिव होण्याला काहीच वेळ लागत नाही. तेच माझ्या तुकोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलं. आलिंगन गडे आलिंगन गडे आलिंगन घडे संताचा महिमा संताचा महिमा आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्षशाय जटा जोडे मोक्षशाय जटा जोडे अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात, आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. असं संतांनी जे आलिंगन दिलं ना, मग जीवाचं शिव होण्याला काहीच वेळ लागत नाही. एकदा का जीवाचा शिव झाला म्हणजेच मोक्ष प्राप्त झाला. पुन्हा जन्मना हिरे अनेक तुका मने माझी भाक, ऐसा संतांचा महिमा कैसा आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. मग अशा प्रकारचं
संतांचं सानिध्य प्राप्त होण्यासाठी, संतांचं आलिंगन मिळण्यासाठी, भेटण्यासाठी, कृपा त्या ठिकाणी संतांची होण्यासाठी काय करावं लागेल? देवानं ज्याच्यासाठी देह दिलाय, देवे देह दिला जाण भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकीचा. देवानं ज्या कामासाठी दिलाय त्या कामासाठी वापरल्यानंतर मग मात्र संतांची भेट बी होते आणि देवाची कृपा होते. मग काय केलं पाहिजे? त्या देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे, एकतर देवाचं किंवा संताचं. मग कसं चिंतन करायचं? विठोबा लिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे, ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. जगद्गुरु तुकोबराया संतांचं महत्व प्रतिपादन करत असताना सांगतात की बाबा अशा जर संतांचं त्या ठिकाणी आलिंगन घडलं तर त्या ठिकाणी मोक्ष सायुजता नावाचा प्राप्त होतो. त्या ठिकाणी बाकीचं त्या ठिकाणी करायची गरज नाही. साधक मंडळी म्हटले आणखीन काय त्याच्या पुढचं, आणखीन काय संतांचं महात्म्य असलं तर आम्हाला थोडक्यात सांगा की. मग मात्र तुकोबरायाने अभंगाच्या तृतीत साधक मंडळीला जगद्गुरु तुकोबराय संतांचं महत्व प्रतिपादन करत असताना सांगू लागले आणखीन काय तर महती सांगा संतांची म्हणल्यावर. तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ. पुंडलिक राय असणारे भक्त शिरोमणी संत शिरोमणी असणारे पुंडलिक राय काशी तीर्थक्षेत्र का त्या ठिकाणी तीर्थयात्रेला निघालेले होते. आणि पूर्वीचे काय असे साधनं नव्हती, एसटे वगैरे, पायी तीर्थयात्रा मुके हरिनाम हाची नेम त्या ठिकाणी करत 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 पुंडलिक राया रात्रंदिवस वाटचाल करत काशी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत. आणि जात असताना त्यांना वाटेमध्ये वाट चुकली आणि अरण्यातून वाट काय सापडना, काय करावं कुणाला विचारावं. आणि मग मात्र एक दूर अशा प्रकारे अरण्यामध्ये एक झोपडी दिसली आणि त्या झोपडीकडं कोणतरी असेल त्यांना विचारावं रस्ता कुठून जातोय काय. आणि म्हणून पुंडलिक राय त्या ठिकाणी पर्णकुटीमध्ये गेले, ऋषीमुनीला त्या ठिकाणी भेटले, दर्शन घेतलं आणि थोडस बाहेर येऊन विश्रांती घ्यावी पर्णकुटीच्या बाहेर थोडं, आणि म्हणून थांबले. थांबल्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, आता कुठं जावं, मुक्काम त्याच ठिकाणी केला पुंडलिक रायाने. आणि पहाटेच्या प्रहरी असणारे त्या ठिकाणी मग मात्र जाग झाल्यानंतर उठून बसले. यांचा काकडा चालू झाला आणि काकडा म्हणत असताना बघितलं 3 स्त्रिया असणाऱ्या मलिन स्वरूपामध्ये त्या ठिकाणाहून समोरून आल्या. ऋषीच्या पर्णकुटीमध्ये गेले. त्या ठिकाणी विचार करू लागला, एवढं ना अरण्य आहे, इथं कानन आहे, कोण असतील या स्त्रिया असणाऱ्या. मनामध्ये तो विचार करतच राहिला. जाताना स्त्रिया मलिन त्या ठिकाणी दिसल्या, परंतु ऋषीचं दर्शन घेऊन पुनश्च माघारी फिरल्यानंतर दिव्य शरीर धारण केलेलं ते स्त्रिया पुंडलिक रायाने बघितलं. आणि पुंडलिक राया परत या ठिकाणी आता काय करावं म्हणले, आणि कोण आहेत म्हणले जायलेले, काय विचारावंच आपण. आणि थोडस उठून आडवं त्यांच्या गेले आणि नमस्कार घातला, नतमस्तक झाले. आणि आपण कोण आहात विचारण्याचं कारण काय. त्यांनी म्हणले विचारण्याचं कारण एकच, एक तर या ठिकाणी अरण्य कानन आहे, इथं शुकशुकाट आहे सगळा, आणि तुम्ही 3 जण या ठिकाणी दिसताय. बरं दिसला, जाताना मलिन स्वरूपामध्ये वाटलात आणि ऋषीच्या पर्णकुटीतून बाहेर येताना त्या ठिकाणी दिव्य अशा प्रकारचं शरीर त्या ठिकाणी धारण केलेलं दिसू लागलं. याच्यामुळे मी तुम्हाला विचारू लागलो.
त्यावेळेस ती स्त्रिया कोण होत्या म्हणून विचारता काय? गंगा यमुना सरस्वती तीर्थ असणारे होते. तीर्थ तीर्थ हे कसे आहेत? पवित्र असतात तीर्थ. पण ते पवित्र तीर्थ सुद्धा ते म्हणले कुठं गेला होता? तर आम्ही ऋषीच्या त्या ठिकाणी दर्शनाला गेलो. पुंडलिकरायानं प्रश्न केला, जाताना तुम्ही मलिन होता, मलिन असण्याचं कारण काय? आणि येताना तुम्ही दिव्य शरीर धारण केलं, याचं कारण काय? उत्तर काय? त्यावेळेस ती गंगा यमुना सरस्वती सांगू लागल्या की तुझ्यासारखे असे असणारे, मुळात आम्ही पुनीत जरी असलो परंतु तुमच्यासारखेने येऊन आम्हाला मलिन केल्यामुळे आम्ही मलिन होतो. आणि ते झालेलं पाप आमचं घालवण्यासाठी आम्ही काय करतो? पर्व काळाला त्या ठिकाणी, आता जसा पर्व काळ असतो बघा, कुंभमेळ्याचा पर्व काळ, मोठमोठे साधू कुठं बसतात की काय माहित नसतं. पण पर्व काळ कुंभमेळ्याचा आला की मग मात्र त्या पर्व काळामध्ये सर्व साधू संत महात्मे त्या पर्व काळात स्नानासाठी येत असतात. कारण पर्व काळाचं महत्वच आगाध असतं, विशेष असतं. एरवी मंत्र उच्चार केलेला आणि पर्व काळामध्ये मंत्र उच्चार केलेला. जसं एरवी आपण रामकृष्णारी रामकृष्णारी जरी म्हणलो आणि ग्रहण काळामध्ये एरवी हजार नावं घेतलेलं आणि पर्व काळामध्ये ग्रहण काळामध्ये एक नाव घेतलेलं बरोबर आहे, त्याचं तितकं महत्व आहे. म्हणून तीर्थ असणारे म्हणले आम्ही पर्व काळ बघून काय करतो? आमचं मलिनता हे पाप घालवण्यासाठी आम्ही पर्व काळावर त्या ठिकाणी संत महात्माच्या चरणाला लीन होतो. आणि संतांचं दर्शन झालं की मग आमचे झाली पापा तापा तोटी, दैन्य जाय उठा उठी. मग आमचं ते दर्शनानं, त्यांच्या कृपा आशीर्वादानं आमचं जे पाप आहे ते नाहीच होतं आणि मग पुन्हा असणारे दिव्य शरीर आम्हाला धारण होतं, प्राप्त होतं. हे पुंडलिकरायाने ऐकलं. म्हणून माझे तुकोबराया संतांचं महात्म्य सांगतात, असे असणारे पवित्रातले पवित्र स्त्रिया गंगा यमुना सरस्वती पवित्र असणारे सुद्धा संतांच्या पायावर त्या ठिकाणी नतमस्तक झाल्यावर पवित्र होतात. तीर्थे पर्वकाळ अवघे पायापी सकळ, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. आणखीन काय संतांचं महत्व आहे काय त्या ठिकाणी? सगळ्याला ज्ञात आहे परंतु एक सांगावा असं वाटतं म्हणून सांगतो. माझा ज्ञानोबरायांचा दृष्टांत त्या ठिकाणी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबराया सर्व संत महात्मे असणारे दिंडे निघालेले आहे आणि जयपाल नावाचा राजा जो होता ना, त्या राजाला सतत मुलीच होत होत्या. राजा वैतागून गेला आणि आपल्या पत्नीला सांगितलं, हे बघ आता जर मुलगी झाली तर तुला जीवन ठेवणार नाही. आता ती बिचारी घाबरून गेली, काय करावं? आणि नमो नमो करतात तिला याही वेळेस मुलगीच झाली. मग मात्र धाय मोकलून रडायला लागले. तिनं रडायला लागल्यावर दासी असणारी म्हणते, रडायला काय झालं? तिनं म्हणले, राजानं तर असं सांगितलेलं आहे, काय करायचं सांगा. आणि मग मात्र घाबरू नका म्हणले, काळजी करू नका, मी असताना काय काळजी करता? मंत्रासारखी जर दासी असली तर त्या ठिकाणी मग हिनं सांगितलं काळजी, मग तू काय करणार आहेस बाई, काय निवारण सांगा तर खरं म्हणले, अडचण तुमची माझ्याच्यानं झाली तर निवारण करेन. आणि मग मात्र तिनं सांगितलं, राजानं असं सांगितलंय, काय करू? ते म्हणले, माझ्यावर सोडा, सगळं काय सोपवा आणि एक करा की मुलगी झाली ही तुम्हाला मलाच माहित आहे, अख्ख्या नगरीमध्ये कुणाला राजालाही माहित नाही. मग तुम्हाला मुलगी कोण झालं म्हणतोय? मुलगाच झाला म्हणून सांगायचं. आणि सगळीकडे कुकाट केली. राजाला मुलगा झाला, अत्या आनंद, हातीवरून साखरा वाटल्या, जरभरीत वस्त्र वाटले, धन द्रव्य वाटलं, राजाला आनंद झाला. इतक्या दिवसानं का असाना राजवैभवाला गादीला वारस झाला. त्या ठिकाणी नमो नमो करता त्या मुलीचं वय असणार वाढत गेलं आणि मग मात्र लग्नाचा विचार सुचला. देशी देशीच्या राजाला पाचारण केलं, लग्न त्या ठिकाणी आमंत्रित करून जमवलं, लग्नही झालं. आणि मग मात्र एकांताची वेळ पती पत्नीच्या आल्यानंतर त्या मुलीला मग मात्र फार दुःख झालं. का?
तर दोन्हीही असणारी मुलगीच होती. याला मुलगा समजून दुसरी मुलगी बघून लग्न लावलेलं होतं. आणि यानं त्या दिवशी विचार केला, हे जे दुःख सहन करण्यापेक्षा जीव दिलेला बरा. आणि त्या मुलीनं अर्ध्या रातच्यालाच उठून घोड्यावर बसून जंगलात निघून गेली आणि जाऊन आत्महत्या करायचा विचार तिच्या मनामध्ये आला. आणि गेली जंगलामध्ये, त्या ठिकाणी मोठ्या झाडाला, त्या ठिकाणी झाडावर गेली, फास टाकला आणि गळ्याला फास आवळून उडी मारणार इतक्यात त्या ठिकाणी तिच्या कानावर असणारा काय आवाज आला, विठोबा रखुमाई, त्या ठिकाणी तेव्हा ज्ञानोबा तुकाराम दिंडीत जे भजन चालतं ते ऐकायला त्या ठिकाणी मिळालं. आणि मिळाल्याबरोबर मग मात्र हिनं विचार केला, असा बी आपण ध्येय ठेवा लागलेलो आहे, तसा बी ध्येय ठेवा लागले. गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे, एकतर अंतकाळच्या टायमाला संताचं किंवा देवाचं जर त्या ठिकाणी दर्शन झालं तर मोक्ष प्राप्ती होते. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. आणि म्हणून विचार केला, गळ्याला आवळलेला फास काढला, खाली उतरले ते. आणि संत महात्मे यायला लागलेले, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई असणारी सर्वजण मंडळी आहेत. जाऊन ज्ञानोपरायाचा त्या ठिकाणी पाय धरलं. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवट घातला आणि पाय धरलं. चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. त्या ठिकाणी पाय घट्ट मिठी मारली, आशीर्वाद दिला, उठ बाळा. त्यावेळेस मग तर हिला फुंदकाच दाटून आला, काय करावं म्हणले. आता रडायला चालू केलं, उठत नाही. त्यावेळेस त्यानं सांगितलं, महाराज मी बाळ नसून बाळी आहे, म्हणजे म्हणण्याचा अर्थ मी मुलगा नसून मुलगी आहे. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणले, माझ्या मुखातून शब्द गेलाय म्हणजे हे खोटा नाही. उठ. कोण म्हणतं तू मुलगी आहेस, तू मुलगाच आहेस. जी निमिष मात्रे देह पालतीला, जी निमिष मात्रे देह संत संग काय ताकद आहे माझ्या संत महात्म्यामध्ये. जे हे निमेष मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुष उभा. तात्काळ नवे नवे आचेतन भिंतीला चालवण्याचं सामर्थ्य माझ्या संतात आहे. चालविली जड भिंती, हरले चांग याचे भांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. किंवा जो असणारा प्राणी आहे, निर्बुद्ध प्राणी, सर्वात प्राण असणारा, त्याच्या मस्तकावर हात ठेवल्या ठेवल्या ओंकार हा शब्द प्रणवाचा अवघडातला अवघड त्या ठिकाणी
जे वेद आहेत बोलण्याची ताकद त्या रेड्यामध्ये आणण्याचं काम माझ्या संत महात्म्यामध्ये आहे. रेड्या मुके वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. असे संत महात्म्याची ताकद आहे. अशा संतांची जर सेवा केली तर ती सेवा देवाला प्राप्त होते. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा, तुका म्हणे देवा त्यांनी केली भावे सेवा, त्यांनी केली भावे सेवा. त्यांची केली भावे सेवा, त्यांची केली आलिंगन घडी मोक्ष सायुजता जोडी आयचा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्वकाळ अवघे पायापी सकाळ आयचा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा आयचा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा ज्ञानेश्वर माऊली